नमस्कार, स्वागत आहे तुमचं घरची चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे बारीक वाटलेलं खोबरं, गूळ आणि तांदळाचे पीठ। आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल किंवा तूप घालून किसलेलं जे खोबरं आहे ते टाकून घेऊ आणि छान असं भाजून घेऊ। आपल्याला हा किस बारीक मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर यात आपण किसलेला गूळ घालणार आहोत आणि तो व्यवस्थित मिक्स करून तोही भाजून घ्यायचा आहे। गूळ खोबऱ्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे आणि ते एकजीव करून घ्यायचं आहे। आपलं सारण तयार आहे। आता आपण उकड काढून घेऊ। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाणी घालून त्यात थोडेसे तेल किंवा तूप आणि चवीनुसार मीठ घालून त्या पाण्याला उकळी आणायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये तांदळाचे पीठ घालणार आहोत। ते व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत। आपली उकड तयार आहे। आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊ आणि हाताला थोडेसे तेल लावून मळून घेऊ। उकड गरम असतानाच मळून घ्या जेणेकरून आपले मोदक फुटणार नाहीत। आता आपण मोदक बनवायला घेऊ। मोदक बनवण्यासाठी मी इथे साच्याचा वापर करणार आहे। उकडीचे मोदक बनवताना ही भीती असते की कळ्या व्यवस्थित पडतील का नाही, पण त्यासाठी आपण साच्याचा वापर करू शकतो कारण साच्यामध्ये खूप छान कळ्या पडतात आणि मोदकही छान दिसतात। आता आपण साच्याचा वापर करूनच मोदक बनवणार आहोत। त्यासाठी मी साच्यामध्ये पहिल्यांदा तेल लावून घेते। छोटासा पिठाचा गोळा करून कडेने साच्यामध्ये लावून घ्यायचा आहे। पीठ लावून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये सारण घालू। सारण आपल्याला भरभरून घालायचं आहे जेणेकरून मोदक खूप छान टेस्टी लागेल। सारण व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपण परत एक छोटासा पिठाचा गोळा घेऊन मोदक पॅक करून घेऊ। पीठ व्यवस्थित कडेने लावून घ्या, नाहीतर मोदक फाटण्याची शक्यता असते। आपला मोदक तयार आहे। आता आपण हा साच्यामधून काढून घेऊ। आपला मोदक किती छान दिसत आहे आणि कळ्याही छान पडल्या आहेत। असेच आपण बाकीचे मोदकही बनवून घेऊ। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाणी गरम करून मोदक पात्राला तेल लावून आपण त्यामध्ये सगळे मोदक ठेवून देऊ आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपण मोदक उकडून घेऊ। 20 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपले मोदक उकडले आहेत। उकडायला ठेवायच्या आधी मी मोदकांना केशर लावून घेतले होते, त्यामुळे ते खूप छान दिसत आहेत। आपला एकही मोदक खाली चिकटलेला नाही आहे। खूप छान तऱ्हेने आपले मोदक उकडले गेलेले आहेत। उकडीच्या मोदकांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।